दुर्दैवी घटना घडलेली आहे। 3 जणांचा नाहक बळी गेलेला आहे। ह्याच्यामध्ये नेमकी चुकी तरी कोणाची? नाही, चुकी सगळी मीरा भाईंदरमधल्या भूमाफियांची आहे। आणि हे भूमाफिया जे आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत ह्या ठिकाणी पूर्णपणे कांदळवन होतं। भले खाजगी मालमत्ता होती परंतु कांदळवन होतं। त्या ठिकाणी काहीही तुम्ही नियमानुसार बांधू शकत नाही, कारण खाडीचं पाणी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतं आणि ते जर पाणी जिरलं नाही तर शहर पूर्ण हाहाकार होईल, कारण सगळं पाणी मोठ्या पावसामध्ये शहरामध्ये शिरेल आणि फार मोठी दुर्घटना भविष्यामध्ये सुद्धा घडू शकेल। परंतु आमच्या तहसील कार्यालयानं फक्त डोळेझाक केलेली असं दिसतंय, महापालिकेनं डोळेझाक केलेली आहे। कारण खरं तर तहसीलदारांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे कांदळवनाची कत्तल होत असेल, भूमाफियांच्या माध्यमातून तिकडे भरणी होत असेल, त्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल, शासकीय काही जागा असेल तर त्या शासकीय जागेवर जर झोपडपट्ट्या होत असतील तर त्या ताबडतोब खाली करणं किंवा ती ज्या जमिनीवर असं अतिक्रमण होत चाललेलं आहे, भरणी होत चाललेलं आहे, ते होऊ न देणं हे कर्तव्य होतं। महापालिकेच्या लोकांनी ताबडतोब यावर कारवाई करून ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्या काढल्या पाहिजे। आता जी माहिती मिळते त्या इथे राहणाऱ्या महिलेनेच सांगितलं की कोणी कमलेश गुप्ता नावाची एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी 2,500 ते 3,000 रुपये भाड्यानं घेऊन त्या ठिकाणी बोरवेल खोदलेली आहे, बोरवेलचं पाणी त्यांना दिलेलं आहे, शौचालयाची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर ते पाण्याची पाईपलाईन सुद्धा त्यांना आणून देण्याचं प्रॉमिस केलं होतं आणि त्याचबरोबर लाईट पण दिलेले आहेत, प्रत्येकाला मीटरही दिलेलं आहे। म्हणजे एवढी सुविधा सर्वसामान्य जनतेला सुद्धा जे अधिकृत घरांमध्ये राहतात त्यांना सुद्धा मिळत नाही, तेवढ्या सुविधा इथं ह्या भूमाफियांनी करून दिलेल्या आहे। ही दुर्दैवाची बाब आहे। आणि काल जी 2 लहान मुलं, एक 14 वर्षाचा एक 15 वर्षाचा मुलगा आणि त्याचबरोबर एक 45 वर्षाची व्यक्ती जी मृत पावलेली आहे ती त्याच्याचमुळे। आता त्यापैकी दोघे वेस्ट बेंगलचा पत्ता दाखवतात, एक उत्तर प्रदेशचा पत्ता दाखवतात, परंतु कदाचित वेस्ट बेंगल म्हणजे ते बांगलादेशी असण्याची शक्यता आकारता येत नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बांगलादेशी मीरा भाईंदर शहरामध्ये येत असेल तर पोलिसांनी सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणावर गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। मी पोलिसांना सुद्धा सूचना करतोय की सगळ्या आता अशा ज्या झोपडपट्ट्या बेकायदेशीरित्या जी लोकं राहतात त्यांच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई केली पाहिजे। हे जे आता मृत पावलेले लोक आहेत त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आम्ही प्रस्ताव, शेवटी मृत पावल्यानंतर त्यांना शासकीय मदत देणं हे आमचं कर्तव्य आहे। मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना काही मदत आपल्याला करता येते का हे मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही बघणार आहोत। परंतु शेवटी हे सगळं बेकायदेशीर आहे, बेकायदेशीरपेक्षा बेकायदेशीर आहे, त्यामुळे प्रशासनाने ह्या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं। सर, एका ठिकाणी सत्ताधारी सांगतात की आम्ही स्वच्छ कारभार इथे काम करतो आणि एका ठिकाणी अशी माहिती मिळाली की ह्या जागेवर भरणीचं काम जो आता भाजपाचा नगरसेवक आहे त्याच्यात भावाने केलं आहे। आता बघा, आमच्यासारख्या दुसऱ्या पक्षाच्या लोक जर काही कुणावर आरोप करत असेल तर ते आरोप होतात। आता तुमच्यासारखे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे पत्रकारच सांगतायत की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाचं भरणीचं काम आहे, किंवा 4 महिन्यापूर्वी तुमच्यासारख्या काही पत्रकारांनी ह्या ठिकाणी जे अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या आहेत, बोरवेल खोदली जाते आणि हे भरणी केली जाते, कांदळवनाची कत्तल केली जाते, याचं अधिकृतरित्या तहसीलदारांना पत्र दिल्यानंतर सुद्धा जर त्यावर कारवाई होत नसेल तर हे म्हणजे आळीमिळी चुपगिळी जसं असतं, त्यामुळे तू करत राहा मी फक्त बघत राहतो अशा पद्धतीचं काही वातावरण ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये पण दुर्दैव आहे। त्यामुळे का आता लोकांनीच त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळे भोग आता लोकांना काही वर्ष का होईना पण भोगावे लागतील। पण शेवटी जनता आहे, जनता कधी कोणाला वर जमिनीवर ठेवू शकतं आणि कोणाला गाडू शकतं हे जनतेनं प्रत्येक वेळेस दाखवून दिलं। भाईंदर शहरामध्ये ही आतापर्यंत 4थ्यांदा ही आग लागलेली आणि फार मोठी, त्याच्यामध्ये 3 जणांचा बळी गेलेला। महानगरपालिका आता पुढे काय ॲक्शन घेणार आहे? आता एक बैठक पण चालू होते, तो आपण ह्याचं पण एक चौकशी करून ते चौकशी झाल्यानंतर आपण उचित हे काय करता येईल ते पण करेल। आणि बाकी पण आपण आता काय आहे की एक आढावा बैठक घेऊन असा लोकेशन किती ऑलरेडी आयडेंटिफाय पण झाले, अजून ॲडिशनल आहे ते पण आयडेंटिफाय करून आपण लवकरात लवकर कारवाई करेल। सर, ही जागा शासकीय आहे, ह्याच्यामध्ये डेब्रिज फार मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला, तर संबंधित अधिकाऱ्यांवरती आपण कारवाई करणार का? तोच मी सांगत आहे की आपण चौकशी करून की डेब्रिज पडलेले तो डेब्रिज कोण टाकलेले आहे त्याचा पण तपासून आपण कारवाई जे उचित कारवाई करू। सर, कंपाउंड में आग लगी थी, उसके बाद सारे सेट तोड़े गए थे।
तो तोच मी क्या सांगेन. करो आप क्या हाँ, करो अभी देखिए पूरे शहर में कहाँ पे ये गलत चीजें सब हुई है, आप उसकी जानकारी ले लो. और मेरा ऐसा कहना है कि पूरा अगला हफ्ता एक 8-10 दिन का पूरा एक आप हाँ पूरा तोड़क कार्रवाई करो कि इनलीगल तरीके के हिसाब से झोपड़े वगैरह जो है या शेड लगा है सबके ऊपर कार्रवाई करो. और मैं तो ये कहता हूँ आपको कि किसी भी हालत में भले हमारे पार्टी का भी होगा उसके ऊपर भी कार्रवाई आप करो. ऐसे मत देखो कि ये पार्टी का है वो पार्टी का है, क्योंकि लोगों की जाने जा रही है. तो मेरा ऐसा कहना है बिल्कुल किसी का भी पॉलिटिकल अगर हस्तक्षेप होगा तो आप साइड में कर दो. और आप करोगे क्योंकि आप अच्छा काम करने वाले ऑफिसर हो. आप पूरा का पूरा शहर को एकदम स्वच्छ और सुंदर कर दो. सर तोड़ने के बाद भी वही वो लोग बैठे हैं फिर अतिक्रमण कर रहे अभी वो तो ठीक है ना, वो तो हैं. चलो ठीक पुलिस भी और महापालिका शशि भाई. कार्रवाई